नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल। जी बडबड ऐकताय ते या मॅडमची ऐकताय। नाही खाणार असं काही देऊ नको म्हणून मगाशी तुला बोलवतो। आपल्या सोबत आज हिमांशी आहे, जी मागच्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो ही असेल पुढच्या व्लॉग मध्ये। ऍक्च्युली ट्रेकचा ब्लॉग ठरला होता, पे फोर्ट किंवा कर्नाळा फोर्ट असं, पण ह्या मॅडम जरा शेवटी सिद्धेश आता याला पण द्यायला लागेल थोडंसं। अरे तू नाही खाणार, मी तुला बोललो होतो। मी अर्धा खाल्ला, अर्धा त्याला दिलं। काय गरीब आहे, आहेत माझ्याकडे काय गरीब असेल, अर्धा खाल्ला ना अर्धा कुत्र्याला दिला। आता ते त्याला पूर्ण दे। आता तो मागे लागला। हे बघा मित्रांनो, यांना जर ओळखलं असेल तर कुठे बघितलं का तुम्ही रिसेंटली, जर तुम्ही फॉलो करा असेल युट्यूबरला एका मोठ्या, जो गेमिंगचा आहे ओळखलं, तिथे येऊन गेला होता, जो आता कॅम्पिंग करून गेलाय का, ते मी ह्या दोघांवरून ओळखलं। आणि हाच रोड आहे पुढे जिथे ते कॅम्पिंगला गेले होते। आणि आम्ही ज्या रूटने आता आलो ना, तो रूट मी सेम दिसला, म्हणजे हा कुठेतरी पाहिलाय आणि हा एरियामध्ये बघत होतो तेव्हा मग मला टीप भेटली की ऑब्विसली पनवेल पासूनच जवळ आहे। सो आधी आम्ही तिथे गेलो होतो चुकून, आपल्या मॅपने तिथे नेलं पण तिथे अलाउड नसतं ऑब्विसली। सो आम्ही परत इथे आलोय आणि संध्याकाळ झाली, 5:30 वाजले। आम्हाला तर वाटलं तर सनसेट होतोय, पण झालेलंच आहे म्हणा सनसेट, ह्या वेळेला लवकर झालाय। सनसेट बघायला मिळाला असं, पण तो अपोजिट साईडला होता तसं पण, सो ते काही बघायला मिळालं नाही। पण 5:30 वाजले, जवळपास 1 तास आहे आमच्याकडे उजेड असेल, मग आम्ही निघू इथनं। बाकीचे प्लॅन कॅन्सल झाले म्हणून आम्हाला इथं यावं लागलं, जवळ हेच होतं दुसरं फिरण्यासारखं। आणि मेन म्हणजे या मॅडमनी प्लॅन चेंज केलेत सकाळपासून। 11 वाजता उठते, 11 वाजता। मी बोललो तिला सकाळी ट्रेकला करायचं असेल तर सकाळी लवकर उठायला लागतं, हे तिने केलेलं नाही, त्यामुळे कॅन्सल झालं होतं जवळपास। आणि नंतर बोलते मी येते, दुपारी बोलते। मग बोललो ठीक आहे आता येतेस मग जाऊया, नाही तर मी हिच्या आधीच निघालो असतो, म्हणजे जवळपास 2 वाजता निघालो असतो आणि इथे 3:30-4 आलो असतो उजेडात। आता ही उजेड आहे, पण आता सन गेला ना, फायदा काय, सन गेला। पण हिला सनस्ट्रोकचाही प्रॉब्लेम आहे म्हणूनच मी कॅप पण घातली आहे। आता सूर्य गेल्यावर कॅप घातला। आपली गाडी तिथे थांबली, बाजूलाच लावली। मग मी एका काकांना विचारलं खाली जाऊ शकतो काय, पण चान्स नाहीत ऍक्च्युली, तिथनं आहेत त्या साईडनी, पण बोललं जाऊ दे। तिथे गाडी लावायला एवढी जागा नव्हती, रस्ता जरा हे होता खराब, पण तिथे एक कोणतरी मच्छी पकडायला बसलाय वाटतं, इकडे एक मुलगा। तर हिचा अनुभव आहे की आता हिला कसं वाटतंय। मला खूप छान वाटतंय, प्लेझेंट एटमॉस्फिअर, आणि मी सोक करते सगळं। मराठी सांग ना, आम्हाला पण नाही कळेल, म्हणजे मला सोकला काय म्हणतात असं, मी माझा सोल तृप्त झाला, आत्मतृप्त झाला असं बोलायचं तिला थोडक्यात, असं बोलायचं तिला मराठीत। ते मी करते, बघते, व्ह्यू एन्जॉय करते, खूप चांगला व्ह्यू आहे। माईक जरा आवाज येणार नाही ना म्हणून। नाही येतोय आवाज, लास्ट टाइम पण आलेला, तरी पण खरखरतो मध्ये, म्हणून मी असं ठरवलं। स्टेबल नाही ठेवत ना तू, स्टेबलचा नाही, ह्याचं काय, मोशन सिकनेस ज्यांना प्रॉब्लेम आहे प्लीज कमेंट करा आणि याला सांगा की इम्प्रूव्ह युअर स्टेबल। हे बघा मित्रांनो, इथे गडबड आहे सगळी, जेवढं मी पॉसिबल आहे तेवढं मी स्टेबल ठेवणार। आता जास्त तर मी आता ब्लॉग असा हातात न करणार, मग तो कॅमेरा हलणारच। काय बोलायचं यावर तुला, माझ्याकडे आयफोन नाही ना मित्रांनो। मला फक्त हेच बोलायचं आहे की तुम्ही जे पण मोशन सिकनेस वाले आहात, इन्क्लुडिंग मी, बिकॉज मला पण मोशन सिकनेसचा खूप प्रॉब्लेम आहे आणि मी याला खूप वेळा सांगितलंय की असं नको करू, पण तरी तो नेक्स्ट टाइम पासून इम्प्रूव्ह नाही करत। त्यामुळे तुम्ही प्लीज कमेंट करा, एवढे कमेंट्स करा की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते अप्लाय झालंच पाहिजे। करा काहीतरी कमेंट्स करा, तेवढ्या तरी कमेंट्स करा मित्रांनो। नाही तर हीच घरी जाऊन कमेंट करते, वाव काय मस्त ब्लॉग झालाय, असं नको व्हायला। सो पण करतात, हा भाव तर करतातच, हा काय टोमणे मारणारे पण आहेत। दादा तुला बोलतोय। आणि आपले फॅन्स पण जागे होतात मग, हा बघा काळू आणि ते पांढरा काळा, ब्लॅक अँड व्हाईट जोडी, ब्लॅक अँड व्हाईट। जयवीरू नाव ठेवू शकतो आपण यांचं, करण अर्जुन पण ठेवू शकतो। शपथ, करण चे पप्पा सॉरी, आणि शाहरुख खान आणि सलमान खान तर सॉरी
कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. करण अर्जुन आता रिलीज होतोय परत. पुढचा कॉन्ट्रोवर्शियल व्हायचा. करण अर्जुन रिलीज होतोय माहित नाही आता 22. कोण आहे त्याच्यामध्ये? मला तर काय बोलायचंच नाही मित्रांनो. ऐशपथ तिकडून पडशील, तुझा काय भरोसा. झेन झी हे बघ तुझ्यासाठीच तो पिक्चर रिलीज करतायत. करण बघ तू 22 नोव्हेंबर आहे थिंक. हो 22 नोव्हेंबर. त्याच्यामध्ये बघ ना मी आता नावं कोणाकोणाची घेतली. सलमान, हम्म. शाहरुख, हा दोघं आहेत. काजल आहे. काजल, खुराना. ऋतिक रोशनचे पप्पांचं डायरेक्शन आहे ते. राकेश रोशन. ठीक आहे चला तुम्ही पण जरा व्ह्यू एन्जॉय करा. नुसतं आम्ही बडबड करतो तेच ऐकता आल्यापासून. तर हा आहे मोरबे डॅम आणि मागे आपल्या इथे कलावंतीन दुर्ग आणि इथे कलावंती दुर्गच्या पुढे मागेच पुढे बोलतो हा पुढेच झालं म्हणजे पेप फोर्ट आहे म्हणजे विकटगड, जो आम्ही ॲक्च्युली पहिला डिसाईड केला होता तिथे जायचं. त्यानंतर कर्नाळा ठरलं होतं पण नाही गेलो शेवटी. आणि मग आता आलो इथे. ब्लॉग संपेल एवढा शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. बोललो भरपूर दिवस आपल्या चॅनलवर ब्लॉग जात नाही. बाईकवर जेव्हा मी होती बसलेली आणि दिसतच नाही हा, तेव्हा पण मी याला सांगितलेलं की तुझं इंट्रो शूट कर की बाबा यु नो. हे सांगायची गरज नाही. आहे आहे यावरून तुम्हाला कळतंय की तो मेहनत नाही करत आहे आणि मी त्याला केवढं मोटिवेट करते आणि मोटिवेशनचं काय असर पडत नाही. त्यामुळे तुम्ही कमेंट करा आणि सांगा असं इंट्रो आउट्रो. तुला ह्यासाठी मी बोलवलंय माझी कंप्लेंट करा. ठीक आहे मित्रांनो जे काय असेल माझं आता मी DSLR करतोय म्हणून मी आता बाईकवर कसा DSLR काढणार ना. ही बोलते मी धरला असता पॉसिबल नाही तेवढं कारण चालू बाईकवर DSLR पकडणं म्हणजे रिस्क पण तेवढीच आहे म्हणून नाही घेतलं. आणि मी GoPro किंवा ॲक्शन कॅमेरा आणलंच नाही. त्यामुळेच जर काळोख झाला तर मी ते ब्लॉग करेन की नाही मी हिला आधीच सांगून ठेवलं होतं. जर काळोख झाला असेल ब्लॉग करून अर्थ होणार नाही कारण हे तुम्हाला सीन दिसणारच नाही. तर बोलला आता दिसतोय 5:30ला पोचलं कसा बसा केला कवर बाईकने. सो आलो आता जवळपास 1 तास तरी आहे आमच्याकडे. इथून काळोख व्हायच्या आधी कल्टी मारायची तशी. ओके सूर्य आहे तसा गेला नाही अजून. इथे दिसतोय. A few moments later. तर मित्रांनो हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला आणि डॅम बद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे किंवा अजून कुठे विजिट करा इथे पण आणि इथे कचरा विजिट नका करा करू. पण नाही बघा असे कचरा करू नका म्हणून त्या युट्यूबरनी सुद्धा सांगितलं नव्हतं कुठली प्लेस आहे. तरी पण लोकांना माहिती आहे ऑलमोस्ट मुंबईच्या जवळ राहणाऱ्यांना. आणि बघा पण हे असं टाळा शक्यतो कारण जर आला तर खा पण ते परत घेऊन जाणे कुठे कचराचा डबा वगैरे असेल तिथे टाकून. ते कळतं त्याला. नाही कळत म्हणूनच हे आहे अजून ते आपलं सांगणं आहे. आपण नाही करत मग दुसऱ्यांनाही करून द्यायचं. एखाद दुसरा तरी सुधारला ना आपल्या व्हिडिओ थ्रू तरी बस झालं. तेवढं समाधान असेल आपल्याला. चला तर मग भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओ असेल रत्नागिरीतला तेव्हा मी जाणार आहे. आणि मी ते नसणार. ही नसणार आहे ऑब्विसली. तर असेल नेक्स्ट ब्लॉग आपला रत्नागिरीतून. मी ते तुम्हाला थंबनेलवरून कळेलच. त्यासाठी मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. आता अपडेट देत राहीन तिथले आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे काय असते बनवू ते रील वगैरे पण कारण तो स्पॉटच तसा आहे आणि ते ठिकाणच तसं असेल की आय थिंक हा माझा 3रा ब्लॉग असेल म्हणजे युट्यूबवर टाकणारा मी 3रा असेल तो ब्लॉग. सो एक्साइटमेंट आहे त्याबद्दल पण. आणि रात्रीचं जाणार आहे सो समजून जा जरा हिंट लावा काय असेल रात्रीचं जाऊन ब्लॉग काय करणार. तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो मी. टाटा बाय बाय. हिमांशी तुला काय बोलायचंय? काय नाही फक्त लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो दॅट्स इट अँड बाय बाय बाय. हे टाक तुझ्या ब्लॉग मध्ये. काय चालू आहे? BTS असं करायला लागतं मित्रांनो. डायरेक्ट कॅमेरा असा जॉईन करून काम असं खूप नाही खराब होऊ शकतो. ह्याला सांगतोयस का ऑडियन्स तुझा? तू पण एक ऑडियन्सच आहे. राहू दे. तू आता मला बोललीस ना काय करतोय साजू मी तुला सांग नाही सांगतोच आहे. असं करावं ब्लॉग घामाघूम आहे.